आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला स्वामी महाराजांजवळ संकल्प करायचा असतो बघा. संकल्प करून जेव्हा आपण एखादं व्रत सुरू करतो किंवा एखादी सेवा सुरू करतो, तेव्हा त्या सेवेचा अनुभव, त्या सेवेचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं बघा. तर इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला संकल्प करायचा असतो. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत संकल्प कसा करायचा असतो, की जेणेकरून तुम्ही केलेल्या संकल्पाचं फळ तुम्हाला मिळेल, तुमच्या पूजेचं, तुमच्या सेवेचं फळ तुम्हाला मिळेल. या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात. संकल्प आपल्याला पहिल्या दिवशीच करायचा असतो, ज्या दिवशी आपण व्रताला किंवा सेवेला सुरुवात करतो. तर आपण कोणत्या प्रकारे संकल्प करू शकतो? तर बघा, आपण जर एखाद्या वेळेस स्वामी चरित्र सारामृताचं 21 दिवसाचं पारायण करणार आहोत किंवा 11 दिवसाचं पारायण करणार आहोत किंवा गुरुचरित्रेचं पारायण करणार आहोत, तुम्ही जे पण व्रत करणार आहात त्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्प करून ते व्रत करू शकता किंवा संकल्प करून तुम्ही सेवा पूजासुद्धा करू शकता. तर संकल्प हा आपल्याला पहिल्या दिवशी करायचा असतो. हे प्रत्येकाने लक्षात करायचं. ह्याविषयी तुम्हाला थोडक्यात मी सांगते बघा. काही वेळेला आपल्या मनामध्ये काही अशा इच्छा असतात, त्या पूर्ण होत नसतात. तर तुम्ही संकल्प करून जेव्हा एखादं व्रत, एखादी सेवा करणार, तेव्हा ते नक्कीच पूर्ण होणार आणि त्या सेवेचा सुद्धा तुम्हाला अनुभव येणार बघा. आपण हाती घेतलेलं काम आपल्याला पूर्ण करायचं असताना त्यामध्ये आपल्याला यश येत नाही. तर ते पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्प घरामध्ये करू शकता. संकल्प करून कोणतीही सेवा जर आपण सुरू केली तर त्या सेवेचं फळ हे आपल्याला नक्कीच मिळतं बघा. यासाठी प्रत्येकानं आपल्या आयुष्यात इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी, आपण हाती घेतलेल्या कामामध्ये यश येण्यासाठी नक्कीच संकल्प करून सेवा, पूजा, व्रत हे नक्कीच करा. संकल्प म्हणजे आपण आपल्या स्वामी महाराजांना विनंती करायची असते बघा, की मला माझ्या मनामध्ये एखाद्याशी इच्छा आहे आणि ती इच्छा नक्कीच पूर्ण करा. मी ह्या दिवसापर्यंत तुमची सेवा करीन, ह्या दिवसापर्यंत तुमचं मी व्रत करीन आणि ह्यासाठी आपल्याला संकल्प करायचा असतो. संकल्पामध्ये ना खूप शक्ती असते, खूप म्हणजे खूप शक्ती असते बघा. जेव्हा आपण सकारात्मकतेनं मनामध्ये कोणतेही वाईट विचार न करता अखंड स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून जेव्हा आपण संकल्प करतो ना, तेव्हा त्या संकल्पेचं फळ, त्या पूजेचं फळ हे नक्कीच आपल्याला मिळतं. त्यासाठी संकल्प करत असताना सुद्धा आपल्याला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे, की कधीही संकल्प करत असताना आपल्याला कधीही मनामध्ये अविश्वास आणायचा नाही. मनामध्ये घट्ट विश्वास निर्माण करायचा, की मी आत्ता जो संकल्प करत आहे, ज्या सेवेसाठी, ज्या पूजेसाठी, त्या संकल्पेचं, त्या सेवेचं फळ हे स्वामी महाराज मला नक्की देणार आहेत आणि माझ्याकडनं ही सेवासुद्धा करून घेणार आहे. मनामध्ये फक्त सकारात्मकता ठेवायची, मनामध्ये एक अखंड विश्वास ठेवायचा आपल्या स्वामींवर, मनामध्ये एक श्रद्धा ठेवायची आणि श्रद्धेनं आणि मनापासून तुम्ही संकल्प करा. स्वामी महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे, की माझी ही इच्छा पूर्ण होऊ दे म्हणून. आणि अशा प्रकारेच आपल्याला मनामध्ये एक विश्वास ठेवूनच संकल्प करायचा आहे, तरच तुम्हाला संकल्पेचं फळ हे नक्कीच मिळणार आहे बघा. ज्या दिवशी तुम्ही व्रताला सुरुवात करणार आहात, ज्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करणार आहात, त्या दिवशीच्या पहिल्या दिवशीच आपल्याला सकाळी घरामध्ये संकल्प करायचा असतो. संकल्प हा पहिल्या दिवशीच करायचा असतो. ज्या दिवशी सेवेला सुरू करणार त्या दिवशी एकदाच करायचा असतो. तर संकल्प सुरू करायच्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे. घरामध्ये आधी जी नकारात्मकता आहे ती सर्व बाहेर काढायची. घरामध्ये थोडी स्वच्छता करायची आहे. घरामध्ये आपल्याला पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून फरशी पुसून घ्यायची आहे. घरामध्ये कानाकोपऱ्यामध्ये दिवा, धूप आरती सर्व लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर संकल्प करायचा आहे. आता संकल्प करणार आहोत म्हटल्यानंतर स्वामींना मुजरा करायचा, स्वामींना नमस्कार करायचा आणि बसण्यासाठी आसन घ्यायचं. त्यानंतर आपल्याला आपल्या देवघरामध्ये एक देवपूजेचं तामण असतं बघा, ते सुद्धा लागणार आहे. म्हणजे छोट्याशा ह्याच्यामध्ये पाणी असतं आणि एक पळी असते बघा त्याच्यामध्ये, तर ती साईडला ठेवायचं आणि थोडंसं आपल्याला अक्षता लागणार आहेत, हळदी कुंकू लागणार आहे आणि एक फूल लागणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला मुजरा वगैरे सर्व करून घेतलं तुम्ही, बसायचं आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, तर आपल्याला पहिल्यांदा ना उजवा हात जो असतो आपल्या, ह्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, थोडंसं उजव्या हातामध्ये पाणी घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ओम केशवाय नमः असं म्हणून ते पाणी पिऊन टाकायचं. दुसऱ्यांदा सुद्धा नारायणाय नमः पुन्हा ते पाणी पिऊन घ्यायचं आणि तिसऱ्या वेळेला सुद्धा आपल्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि ओम माधवाय नमः असं म्हणून सुद्धा ते पाणी पिऊन घ्यायचं आहे. असं तुम्हाला 3 वेळा म्हणायचं आहे आणि 3 वेळा करायचं आहे. त्यानंतर काय करायचं, पुन्हा आपल्याला उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, एक फूल टाकायचं, त्याच्यामध्ये थोड्याशा अक्षर टाकायच्या, हळदी कुंकू टाकायचं आणि त्यानंतर स्वामी महाराजांजवळ आपलं पहिल्यांदा गोत्र सांगायचं, तुमचं नाव सांगायचं, तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ते सुद्धा सांगायचं आणि तुम्ही ज्या कामासाठी संकल्प करणार आहात ते सर्व बोलायचं. तुम्ही जर व्रत करणार असाल तर व्रताचं बोलायचं किंवा तुम्ही जर सेवा करणार असाल 21 दिवसाची, 11 दिवसाची, तर त्याविषयी बोलायचं. तुमची जी काही काम असेल किंवा तुमची जी इच्छित मनोकामना आहे ती स्वामींना बोलायची
आणि हे सर्व बोलत असताना आपल्याला मनामध्ये एक सकारात्मक विचार ठेवायचे आहे, मनामध्ये एक अखंड विश्वास ठेवायचा आहे, मनामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मकता ठेवायची नाही की माझं हे काम होईल का नाही असा विचार अजिबात करायचा नाही. अगदी मनापासून आणि श्रद्धेनंच तुम्हाला हा संकल्प करायचा आहे. हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला स्वामींना बोलायचं की माझ्याकडनं ही सेवा करून घ्या आणि माझी ही मनोकामना नक्की पूर्ण होऊ दे, अशी स्वामींना आपल्याला विनंती करायची आहे. विनंती अगदी मनापासून श्रद्धेनं तुम्ही विनंती करा. विनंती करणं हे खूप महत्त्वाचं असतं बघा. आपण एखाद्या इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण सेवा करणार आहोत आणि आपण ती सेवा हाती घेतलेली आहे, तर आपली इच्छित मनोकामना पूर्ण व्हावी यासाठी स्वामींना विनवले. एखादं काम अडलेलं असेल ते पूर्ण होत नसेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही स्वामींना संकल्प करून सेवा सुरू करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला घरामध्ये संकल्प करायचा आहे. हे सर्व बोलून झाल्यानंतर आपल्याला ते जे हातामधलं जे पाणी असतं बघा संकल्प केलेला, ते तामणामध्ये सोडून द्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा नमस्कार करायचा, पुन्हा मुजरा करायचा आणि त्या दिवशीपासून तुमचा संकल्प झाला असतो. म्हणजे ह्या ठराविक दिवसासाठी तुम्ही संकल्प केला आहे, तर त्या दिवसापासूनच तुम्हाला सेवेला घरामध्ये सुरुवात करायची असते. सेवा करत असताना दररोज आपल्याला मनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचे, नकारात्मक गोष्टींचा विचार करायचा नाही की माझी इच्छा पूर्ण होईल का नाही असा विचार मनामध्ये आणायचा नाही. जर तुम्ही अशा पद्धतीने जर संकल्प केला आणि मनामध्ये जर असे विचार ठेवले, स्वामींवर जर विश्वास ठेवलात की हे काम जे आहे किंवा ही माझी जी इच्छा आहे ती नक्की पूर्ण होणार आहे, असं जेव्हा मनामध्ये एकाग्रता निर्माण होणार, विचार आणायचे नाहीत आणि श्रद्धेनं तुम्हाला सेवा करायची आहे दररोज. अशा पद्धतीनं संकल्प करायचा आहे घरामध्ये. अगदी श्रद्धेनं करा, नक्कीच तुमची इच्छित मनोकामना पूर्ण होईल. कारण संकल्प करून केलेलं व्रत जे असतं बघा, त्याचे जे अनुभव असतात ते खूप जास्त प्रमाणात असतात आणि त्याचं फळ हे आपल्याला स्वामी महाराज देत असतात, अनुभव हे देत असतात. यासाठी कोणती जरी व्रत तुम्ही सुरू करणार असाल, कोणती जरी सेवा जरी सुरू करणार असाल ना, तरीसुद्धा संकल्प नक्की करून सेवा सुरू करा. नक्कीच तुम्हाला त्या सेवेचा अनुभव नक्कीच येईल. संकल्प केलेलं पाणी हे आपल्याला तुळस सोडून इतर झाडांना अर्पण करायचं असतं. या गोष्टींसुद्धा काळजी घ्या तुम्ही. तर त्यानंतर असा करायचा असतो. याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिली. अगदी सोप्या पद्धतीनं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक छोटंसं हाईप करा, लाईक करा आणि नक्की शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.